उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष यशपालजी भिंगे, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष माननीय हनुमंतरावजी पाटील पेठमुगरेकर साहेब, नांदेड जिल्हा उत्तरचे जिल्हाध्यक्ष माननीय राजेश भाऊ पावडे, शहर अध्यक्ष माननीय अब्दुलभाई सत्तार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महिला कोऑर्डिनेटर डॉक्टर रेखाताई चव्हाण, या आंदोलनाला उपस्थित असलेले काँग्रेसचे सर्व फ्रंटलचे जिल्हाध्यक्ष, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, सर्व तालुका अध्यक्ष, युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि या प्रसंगी उपस्थित असलेले महानगरपालिकेचे सर्व सन्माननीय नगरसेवक, सर्व कार्यकर्ता मंडळी, आज खर तर हे आंदोलन का करायचंय याच्यासाठी सुरुवातीपासून आपले बालाजी चव्हाण, महेश देशमुख, बालाजी गाडे यांनी सविस्तरपणे या ठिकाणी आपल्यासमोर मांडणी केलेली आहे. आज आपण बघू शकतो की देशामध्ये ज्या प्रकारची राजनीती चालू आहे ती राजनीती पाहता लोकशाही येणाऱ्या काळात लुप्त पावल की अशी शंका भारतीयांच्या प्रत्येकाच्या मनात या ठिकाणी प्रामुख्याने जागृत आहे. आपण बघू शकता की मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जे 2 आठवड्याचं अधिवेशन झालं, त्या अधिवेशनाच्या दरम्यान जे राष्ट्रपतीने अभिभाषण त्या ठिकाणी सादर केलं संसदेमध्ये, त्या राष्ट्रपतीच्या अभिभाषणाला उत्तर देण्याची प्रथा या ठिकाणी लोकसभेचे विरोधी पक्षांना प्रथम त्या ठिकाणी दिली जाते. आणि आमचे विरोधी पक्ष माननीय राहुलजी गांधी जेव्हा त्या अभिभाषणाला उत्तर देण्यासाठी सभागृहामध्ये उठले आणि त्यांनी सगळ्यात पहिलं देशाच्या सुरक्षेचा मुद्दा त्या ठिकाणी जे नारायण आहेत त्यांचं पुस्तकाच्या काही ओळी वाचून दाखवण्याची सभागृहामध्ये त्या ठिकाणी विनंती केली, तर त्यांची त्या ठिकाणी त्यांना बोलू दिलं नाही. वेळोवेळी देशाचे संरक्षण मंत्री उठत होते, देशाचे गृहमंत्री त्या ठिकाणी उठून त्यांना अडवण्याचं काम केलं आणि हा सर्व प्रकार माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर घडलेला आहे सभागृहामध्ये. हे सर्व सभागृहाने आणि टीव्हीच्या माध्यमातून सर्व देशाने त्या ठिकाणी बघितलेलं आहे. असं काय प्रकरण होतं त्या नरवणेने जे नमूद केलेलं होतं, राहुलजी गांधींनी सांगितलेलं आहे की देशाच्या सीमेवर चीनचे टँक होते त्या बरेच प्रमाणात भारताच्या हातीमध्ये आलेले असताना त्या ठिकाणी मिलिटरी जनरल होते, त्यांनी देशाच्या जे सरकार आहे त्यांच्याकडे विचारणा केली किंवा हे टँक बरेच प्रमाणात मध्ये आलेले आहेत आणि त्याला आम्हाला प्रत्युत्तर देण्यासाठी काय करावं, कारण असा कोणता सुरक्षेचा प्रश्न